अत्याचाराच्या काही घटनांचा वेध आपण घेणार आहोत। चिमुरड्यांवरील अत्याचाराच्या घटनेनं महाराष्ट्र हादरलाय। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली। कल्याण असेल, राजगुरुनगर असेल, मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली। तर लोणावळ्यात रक्षकच भक्षक बनलाय। त्यामुळे आता लेकींना वाचवा आणि नराधमांना फाशी द्या अशी आर्त हाक चिमुरडींच्या कुटुंबियांनी दिली आहे। आणि आता तिन्ही घटना आपण सविस्तर पाहूया। नराधम विशाल गवळीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। बघा, सुरुवातीला आपण कल्याणची बातमी पाहतोय। त्याची पत्नी साक्षी गवळीचीही 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप विशाल गवळीवर आहे। त्याची पत्नी साक्षी गवळीनं मुलीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केली होती। मात्र पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या। आज या दोघांना कोर्टात हजर करण्यात आले। सदर आरोपी पळून जाताना त्याने कोणाकोणाशी संपर्क केलेला आहे का, त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली आहे का, किंवा त्याला घरामध्ये किंवा इतर ठिकाणी कोणी आसरा दिला होता का, त्या अनुषंगाने सुद्धा आम्ही सविस्तर तपास करणार आहोत। कल्याणमधलीच बातमी आहे। कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या जे प्रकरण घडलेले आहे त्यावरून आता नागरिक खूप आक्रमक झालेत। कारण कल्याणमध्ये नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला आणि या कॅन्डल मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती। ऊपर बलात्कार करने वाले नराधम को फांसी दो, फांसी दो। छोटी बच्ची के ऊपर बलात्कार करने वाले नराधम को फांसी दो, फांसी दो। फांसी दो, फांसी दो। फांसी दो, फांसी दो। बलात्कारी को फांसी दो, फांसी दो, फांसी दो। फांसी दो, फांसी दो, फांसी दो। जिथे कल्याण पूर्वेच्या जनतेने हा मोर्चा काढलेला आहे आणि त्या नराधमाला फाशी झालीच पाहिजे असे शेम साहेबांकडे आणि सर्व यांच्यातर्फे नागरिकांतर्फे मी शेम साहेबांना सांगते की त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे। हम लोग डरे हुए हैं, मेरे बहन को बस न्याय मिलना चाहिए। अगर ऐसे ही परिस्थिति रही तो हम लोगों को आत्महत्या करना पड़ेगा। ना ही कोई बहन बेटे कोई नहीं जी पाएंगे। ऐसा ही अगर रहेंगे, ऐसे ही अगर दलित लोग अगर रहेंगे तो हम लोग जी नहीं पाएंगे। प्लीज़ उनको एनकाउंटर करिए या उनको फांसी होना चाहिए, वो भी जल्द से जल्द। कल्याणनंतर आपण वळूया आता राजगुरुनगरकडे। 2 चिमुकल्या बहिणींच्या खुनानं राजगुरुनगर हादरलेलं आहे। हत्येप्रकरणी पोलिसांनी एका परप्रांतीय आरोपीला अटक केली। नराधमाला कडक शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली। काय घडले राजगुरुनगरात पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट। चिमुकल्यांच्या हत्येनं हादरलं राजगुरुनगर। 2 सख्या बहिणींची हत्या। छिन्न विछिन्न अवस्थेत आढळले मृतदेह। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याचं प्रकरण ताजं असताना तसाच काहीसा प्रकार पुण्यात घडलाय। पुण्यात 2 सख्या बहिणींची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 8 वर्षीय आणि 9 वर्षीय मुलींची हत्या करण्यात आली आहे। पुण्यातील राजगुरुनगर शहरातून बुधवारी दुपारी 2 लहान मुली बेपत्ता झाल्या। दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले। मुलींवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करून भीतीपोटी त्यांची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुली सोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे। अशा प्रकारचा दोन्ही मुलींना आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। अधिक तपास सुरू आहे आमचा। या संपूर्ण घटनेनंतर राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलींच्या फोटोला हार घालून आंदोलन करण्यात आलं। आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरला। पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी आंदोलकांशी संवाद साधला। त्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे आंदोलनस्थळी पोहोचल्या। राजगुरुनगर प्रकरणात आरोपींना फाशी द्या अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। याबाबत लेखी देण्याची मागणीही आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं। पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना दिसतीये। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे पुण्यासारख्या जिल्ह्यात उडाल्याचं दिसतंय।
त्यातच राजगुरुनगरात घडलेल्या प्रकारानं माणुसकीला काळिमा फासलाय. त्यामुळे ही विकृती ठेचण्याची मागणी सर्व स्तरातून होतीये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. राजगुरुनगरमधील अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणी सुरू असलेलं आंदोलन अखेर 9 तासानंतर मागे घेण्यात आलेलं आहे. राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलीच्या फोटोला हार घालून हे आंदोलन करण्यात आलं. आरोपीला फाशी देण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केलेली आहे आणि यावरून पुणे नाशिक महामार्ग देखील त्यांनी रोखून धरला. या आंदोलकांशी पोलीस आणि तहसीलदारांनी संवाद साधला. अखेर या दोघांच्या मध्यस्थीला यश आलं. पीडित मुलीच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी करण्याची तयारी दर्शवली. राजगुरुनगर प्रकरणात आरोपींना फाशी द्या अशी आता आंदोलकांची मागणी आहे. नऊ तासानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदारांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि आंदोलकांना आश्वासन दिलं की या प्रकरणी त्वरित तपास करून कडक शिक्षा आरोपीला केली जाईल असं आश्वासन आंदोलकांना दिलं आणि त्यानंतर आंदोलकांनी आपलं 9 तासानंतर आंदोलन मागे घेतलं. की ह्याच्यामध्ये योग्य ती कायदेशीर कारवाई करू, योग्य ती कलमं लावू, योग्य तो तपास करू आणि सदर आरोपीला जी काही जास्तीत जास्त शिक्षा आहे, मग फाशी असेल, जन्मठेप असेल, ह्या सगळ्या याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्यानंतर ते आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलं आहे. आणि ज्या प्रकारे गोष्टी लोकांना उपलब्ध होत आहेत, एस्पेशली सोशल मीडियाच्या माध्यमातून, पोर्नोग्राफी असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, त्याच्यामुळे पण ह्या टेंडन्सीजला कुठेतरी कंट्रोल करणे आमच्यासमोरचं एक चॅलेंज आहे. कल्याण राजगुरूनंतर आता पुढची घटना आहे लोणावळ्यामधून. लोणावळ्यामध्ये खाकीच कसा रक्षक बनलाय त्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे. बंदोबस्तच्या पोलिसांनाच 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सस्तेला पोलीस खात्यातून आता निलंबित करण्यात आले. विसापूर किल्ला परिसरात सचिन सस्ते या बंदोबस्तावर होता आणि याच परिसरात पीडित मुलगी खेळत होती. तेव्हा दारूच्या नशेत असलेल्या सचिन सस्तेनं या मुलीजवळ गेला. तो चॉकलेटचं आमिष दाखवून या चिमुरडीला त्यानं आडोशाला नेला आणि तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं ही सर्व गोष्ट पालकांना सांगितली आणि त्यानंतर नाराधम पोलिसाला अटक करण्यात आलं आणि त्यानंतर आता प्रशासनानं त्याला निलंबित केलंय. माझी पोरगी खेळायला गेली आणि खेळता खेळता म्हणजे आणि बाजूला नेऊन तिची असं छेड काढली. हा, आणि तुम्ही कायद्याने जर असं करत असाल तर आम्ही कायदा मागायचा कोणाक सांगा ना. हा, आज तुम्ही कायदावाले लोक आहेत ना, मग आम्ही हात पसरायचं कोणाक ते सांगा ना मला. तुम्ही फुल प्यालेला माणूस, पक्का प्यालेला, हा, आणि तुम्ही कायद्यावालेच लोक तुमची खाकी चढून उपयोगच काय त्यांचा सांगा ना मला तुम्ही. आता हा, तुम्ही खाकी चढून तुम्ही बाकी करायला लागलं, लोकांची गरिबाची छेड काढायला लागलं, ती पण चिमुकल्या पोरीची. मुलीला सेक्शुअल असल्ट झाल्याचा तक्रार आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो, त्याला ताब्यात घेतलं, त्याची मेडिकल तपासणी केली. फिर्यादीची त्याप्रमाणे फिर्याद घेण्यात आलेली आहे. जी व्हिक्टीम मुलगी आहे तिला पण काही प्रश्न विचारण्यात आले, तिने त्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्या पद्धतीने आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामध्ये BNS सेक्शन्स अप्लाय करण्यात आलेले आहेत. सिरियस ऑफेन्सेसचे 64, 674, 65(2) BNS आणि त्याच्याबरोबरच पोक्सो सेक्शन सगळे अप्लाय करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट हा पण त्याला अप्लाय केलेला आहे. रक्षकच कसा भक्षक झाला आहे ते लोणावळ्यातल्या घटनेनं समोर आलेला आहे. पुढची बातमी आता नाशिकमधून. नाशिकमध्ये पुस्तक दुकानदारानं एका 8 वर्षीय चिमुकल्याला अमानुष मारहाण केलेली आहे. चप्पल आणि लाथाबुक्याने मारहाण केली. पुस्तक खाली पडल्याच्या रागातून ही मारहाण झालेली आहे. जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलाच्या वडिलांना देखील दुकानदारांना आपल्या साथीदारांसह मारहाण केलेली आहे. या प्रकरणी आता शहरातील अंबड पोलीस ठाण्यात दुकान मालकासह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. माझा भाऊ दुकानात गेला होता, त्याच्याकडून काही पडले, त्या दुकानवाल्याने माझ्या भाऊला एकदम बेक्कर मारलेलं आहे आणि मी माझ्या भावाला वाचवायला गेलो तर त्यांनी मला पण चापट मारले आणि एकदम घाणघाण शिवीगाई केलेली आहे. माझ्या मामाला पण मारलेलं आहे. बातमी बीडमधून. हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक झालेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कैलास फडचा एक व्हिडिओ पोस्ट केला होता. याबाबत साम टीव्हीने देखील बातमी दाखवताच कैलास फडवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज कैलास फडला अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
कैलास फळ याला अटक करण्यात आलेली आहे. अवैध गोळीबार केल्याप्रकरणी कैलास फळ याला अटक करण्यात आलेली आहे. मी पहिल्या दिवशीच सांगितलं, बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही. पुढची बातमी देखील बीडमधूनच आहे. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी आता आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली आहे. माझ्या जवळचा कुणी जरी असला तरी कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणात माझा संबंध नाही, वाल्मिक कराडचे आमदार सुरेश धस यांच्याशी संबंध असल्याचं मुंडेंनी म्हटलंय. वस्तुस्थिती मी जी बोलायचं ते त्याच दिवशी बोललोय. त्यांना पूर्णपणानं सांगितलंय की यात कुणीही असेल त्याला सोडायचं नाही. ज्यांनी कुणी केलंय, ही जी हत्या करणार आहेत, ज्यांनी कुणी केलंय निष्पन्न झाल्यानंतर त्यांना सुद्धा फाशी दिली गेली पाहिजे. या सर्व गोष्टीच्या या मताचा मी आहे. वाल्मिक कराडांची जवळी सुरेश धसांचं सोबत होती, माझ्या जवळचे तर त्या आहेतच. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याची चौकशी पोलीस या ठिकाणी करते आहे आणि त्या ठिकाणी तीही अतिशय पारदर्शकतेपणानं चौकशी झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळं शासन कुणालाही पाठीशी घालत नाही. खुनाचं जे प्रकरण आहे ते भयंकर आहे. त्याचा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा गुन्हा त्याचं चालू केला पाहिजे. पुढची बातमी धनंजय मुंडे यांच्याबाबतचीच आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलेला आहे, कारण धनंजय मुंडेंच्या हातात बंदूक असलेला एक फोटो दमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांची चौकशी करण्याची मागणी दमानिया यांनी केलेली आहे. यापूर्वी देखील त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून किती जणांना परवाने दिलेले आहेत आणि सगळ्यात जास्त परवाने बीड जिल्ह्यात असल्याचं दमानिया यांनी पोस्ट केलं होतं. बघा आता काय पोस्ट केलं त्यांनी बघूया आपण. बघा, दमानिया आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की हे असले बॉस. इंस्टाग्रामवर अशी रील्स दाखवल्यावर नवी पिढी यातून काय प्रेरणा घेणार? कष्ट न करता पिस्तूल दाखवून पैसे कमावणं सोपं आहे. आपला देश असा असणार आहे का? हे देशाबद्दलचं व्हिजन असणार आहे का? ताबडतोब बीडमधील सगळ्या शस्त्र परवान्यांवर चौकशी करा. पुढच्या बातमीकडे. बीड हत्याकांडाचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केलाय. नैतिकतेच्या आधारे मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, एवढंच नाही तर अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी आक्रमक मागणी राऊत यांनी केली. बीडमधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे. तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस. एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेली आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे. देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेला आहे. निवडणुकीत दारुण पराजय झाल्यामुळे संजय राऊतांच्या मनावरती खूप परिणाम झाला आहे. त्याच्यामुळे त्यांना योग्य ते उपचार लवकरात मानसोपचार तज्ज्ञाने करावेत असा माझा सरकारला सल्ला आहे. न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. SIT स्थापित केलेली आहे. CIDकडे तपास वर्ग केलेला आहे. त्याच्यामुळे तो तपास शीघ्रगतीने व्हावा आणि जो कोण दोषी असेल त्या दोषीवरती कडक कारवाई करावी. सुनील तटकरेंच्या प्रतिक्रियेनंतर आपण आता पंकजा मुंडेंच्या प्रतिक्रियाकडे वळूया. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीवर भाजपच्या मंत्री पंकजा मुंडेंनी प्रतिक्रिया दिली की मुख्यमंत्री हे नक्की या प्रकरणी न्याय देतील असं पंकजा मुंडे बोलल्यात. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चौकशीसाठी SIT लावण्याची मागणी राज्यात सर्वात आधी आम्ही केली होती असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्यात. मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची. नव्या लाडक्या बहिणींना नोंदणीसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे, कारण तारीख वाढवायची की नाही याबाबत आता मंत्रिमंडळात निर्णय होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
त्यामुळे ज्या बहिणींनी अर्ज दाखल केलेला नाही त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आम्ही शेवटची अर्ज दाखल करण्याची जी मुदत आहे ती साधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंतची होती आणि बाय अँड लार्ज जर आम्ही बघितलं तर 2.5 कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे. म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा आणताना जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जे आहे त्या ऑलमोस्ट 99% आपण त्याच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. त्यामुळे पुढे रजिस्ट्रेशनची मुदत द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल. पुढची धक्कादायक बातमी आता पुण्यातून. भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्येच्या प्रकरणानं पुणे शहर हादरलं होतं. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि मामाची हत्या मामीनंच केल्याचं उघड झालंय. मात्र मामीनं मामाचा काटा का काढला, नेमकं काय आहे या खुनामागचं रहस्य, जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून. पुणे हत्या प्रकरणाला धक्कादायक वळण. अनैतिक संबंधांच्या आडाला पत्नीनंच घात केला. नात्यात फाटा, मामीनेच काढला मामाचा काटा. पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरण आणि हत्येमागे पैशांचं नाही तर प्रेम प्रकरणाचं कारण समोर आलंय. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिचे आपल्या मुलाच्या मित्रासोबत गेल्या 12 वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचं उघड झालं आणि यातूनच मामीने प्रियकरासोबत हत्येचा खतरनाक प्लॅन केला. अक्षय जवळकरचे आईवडील वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून आले तेव्हा अक्षय अवघ्या 9 वर्षांचा होता. त्याचा आणि मोहिनी वाघ यांचं प्रेम प्रकरण होईल याची कल्पनाही कोणाला नव्हती. मात्र सतीश वाघ यांच्या खुनानंतर पुणे पोलिसांनी तपास ज्या दिशेने केला त्यातून हा संपूर्ण धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सतीश वाघ यांच्या हत्येचा कट कसा उलगडला पाहूयात. 23 वर्षांपूर्वी जवळकर दाम्पत्य मुलगा अक्षयला घेऊन पुण्यात आले. जवळकर दाम्पत्य हे वाघ यांच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. 36 वर्षीय मोहिनी वाघ यांचं मुलाच्या 20 वर्षीय मित्राशी सूत जुळलं. सतीश वाघ यांनी अक्षय आणि पत्नीला रंगेहात पकडलं आणि त्यांच्यात वाद निर्माण झाले. 2016 मध्ये जवळकर कुटुंबानं घर खाली केल्यानंतरही अक्षय आणि मामीच्या भेटी सुरूच राहिल्या. सतीश वाघ पत्नीला मारहाण करायचे. अखेर वैतागून मामीनं आणि अक्षयनं मामाला संपवण्याचा कट रचला. अक्षय आणि मामीनं 4 जणांना 5 लाखांची सुपारी दिली. त्यानंतर 9 डिसेंबरला अक्षयनं वाघ यांचं अपहरण करत अखेर काटा काढला. सतीश वाघ यांची हत्या आर्थिक प्रकरणातून भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पोलिसांकडून घेतलेल्या जबाबात मामीनं हत्येचा कट आपणच रचल्याची कबुली दिली आहे. नाही, आतापर्यंत ह्यातले जे पहिल्या दिवशी जी आपल्या तपासात जी माहिती आणि FIR जी माहिती आली होती की 4 लोकांनी उचलून गेले, त्या 4ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यानंतर याच्यातलं जे जो मूळ कटात ज्यांनी सहभाग प्लॅनिंग केलं होतं त्या अक्षय जवळकरला पण घेतलेलं आहे आणि आता या महिलेला ताब्यात घेतलेलं आहे. असे 6 आरोपी अटक झालेत. अजून अतिरिक्त आरोपी निष्पन्न शक्यता कमी आहे, तरी पण आम्ही तपास करत आहोत. योगेश टिळेकर यांच्या मामाचं अपहरण आणि हत्या प्रकरणात पत्नी मोहिनी वाघ आणि अक्षय जवळकर सह 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अक्षय बडवेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे. पुण्यातल्या बातमीनंतर वळूया आता पुढच्या बातमीकडे. शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आलेली आहे. ठाणे गुन्हे शाखेनं अंबरनाथमधून दोघांना ताब्यात घेतलंय तर शिवसेनेच्या दोघांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलंय. त्यामुळे गडबाजीतून किणीकरांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. माझे एक कार्यकर्ते आहेत, त्याला त्याच्या मित्रांनी म्हणजे ज्यांना हा कट माहिती होता त्यांनी आपल्या कोरोनावरती आणि आपल्या 2 मुलावरती हात ठेवून सांगितलं की बाबा तू सांग, असं असं एकदम मोठं कांड घडतंय, आमदारांना मारण्याचा कट होतोय. तर लगेच त्यांनी मला 23 तारखेला दुपारी सांगितल्यानंतर मी त्याला लगेच घेऊन CP साहेबांकडे, ठोंबरे साहेबांकडे आणि क्राईम ब्रांचचे जाधव साहेब यांच्याकडे घेऊन गेलो. 2 लोकांना त्यांनी पकडलेलं आहे, मला असं क्राईम ब्रांचचे DCP साहेबांनी सांगितलेलं आहे.
बालाजी किनीकर त्यांच्या हत्येचा कट रचल्याची देखील त्या बाबतीमध्ये पोलीस कसून चौकशी करतायत आणि ही देखील अतिशय गंभीर घटना आहे आणि त्याच्याकडे देखील आम्ही गांभीर्याने पाहतोय. मी स्वतः देखील त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि गृह विभाग देखील त्यामध्ये काम करतोय. ठाण्यानंतर पुढची बातमी आता नाशिकमधून. मनीषा खत्री नाशिक महापालिकेच्या आता नव्या आयुक्त असतील. राहुल कर्डिले यांची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची नियुक्ती अखेर रद्द झाली. 3 दिवसांपूर्वी कर्डिले यांच्या आयुक्तपदी बदली झाली होती. कर्डिले हे मसुरीला ट्रेनिंगला गेलेले असतानाच त्यांची बदली रद्द झाली. मनीषा खत्री यांच्या आयुक्तपदासाठी जोरदार लॉबिंग झाल्याची माहिती मिळते. मनीषा खत्री या नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे मनीषा खत्री यांच्यासाठी कुणी लॉबिंग केलं याबाबत आता चर्चा सुरू आहे. बातमी आता कोकणातून. मालवणच्या किल्ले राजकोट इथं आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अगदी नव्यानं उभारणी केली जाते. शिवरायांच्या या पुतळ्याची झलक तुम्ही साम टीव्हीवर पाहू शकता. या पुतळ्याची उंची 60 फूट असणार आहे. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना पुतळा उभारणीचं काम देण्यात आलंय. या पुतळ्याच्या उभारणीसाठी 20 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याआधी राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर अवघ्या 8 महिन्यात हा पुतळा कोसळला होता. त्यानंतर राज्य सरकारसह केंद्र सरकारवर देखील टीका झाली होती. त्यामुळे सरकारनं आता लवकरच नवीन पुतळा उभारण्यात येईल असं जाहीर केलं होतं. त्यानुसार आता या नवीन पुतळ्याच्या उभारणीचं काम सुरू झालेलं आहे. 5 महिन्यानंतर आता पुतळा उभारणीचं काम सुरू झालेलं आहे. साठ फूट उंच पुतळा उभारणीचं काम सुरू आहे. पुतळ्याचा चौथरा बनवण्याचं सध्या काम सुरू आहे. पुतळ्यासाठी 3 मीटर उंचीचा चौथरा असणार आहे. आपण राजकोट किल्ल्यावरील पुतळ्याची वैशिष्ट्य बघतोय. 100 वर्ष टिकेल असा हा पुतळा उभारण्याची अट आहे. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची कंपनी हा पुतळा उभारणार आहे. यापूर्वी राम सुतार यांच्या कंपनीनंच स्टॅच्यू ऑफ युनिटीचं काम केलं होतं, जो गुजरातमध्ये आहे. आता बातमी आहे बाळासाहेबांच्या मुंबईतील राष्ट्रीय स्मारकासंदर्भातील. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. मंत्री संजय शिरसाट यांनी स्मारकाची पाहणी केली. नवीन वर्षात पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार आहे. दादरच्या महापौर निवासस्थानात राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येते. स्मारकाचं 180 कोटींच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती आहे. पहिला टप्पा आता पूर्णत्वाकडे जातो, पण त्यालाही तब्बल 5 वर्ष लागली. हा अभिमानासारखी गोष्ट नाही, तर हे आमचं थोडं आम्ही कमी पडलो हे मानायला हरकत नाही. 23 तारखेला त्याचं उद्घाटन होणार आहे असं मला कळतंय. बातमी आता मंत्रालयातील एका गूढ कक्षाची. राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो त्या मंत्रालयात देखील अंधश्रद्धा जोपासली जाते हे वास्तव आहे. कारण कक्ष क्रमांक 602 मध्ये कार्यरत असणाऱ्या मंत्र्याबाबत नेहमीच काहीतरी वाईट घडतं अशी चर्चा आहे. त्यामुळे 602 क्रमांकाचा कक्ष नको रे बाबा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. मंत्रालयातील खोली क्रमांक 602 चं गूढ काय? का फुटतो मंत्र्यांना घाम? हा कक्ष नको रे बाबा. बहुमत मिळाल्यानं मोठ्या आत्मविश्वासानं महायुती सरकार कामाला लागलंय. मंत्र्यांना नुकतंच बंगल्यांचं वाटप करण्यात आलं. तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांच्या दालनाचं नूतनीकरण सुरू आहे. महायुतीतल्या तिन्ही पक्षातील नाराजी नाट्य आणि राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीबाबत चर्चा असतानाच राजकीय अंधश्रद्धेवरही चर्चा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंना मिळालेली मंत्रालयातील खोली क्रमांक 602 सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काय तिचं गूढ पाहूया. 2.5 दशकांपासून ज्या मंत्र्यांना ही कॅबिन मिळाली त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याची चर्चा आहे. 1999 तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना कॅबिन मिळाल्यानंतर 2003 मध्ये त्यांचं नाव तेलगी प्रकरणात आलं. अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला.
2014 एकनाथ खडसे यांचं नाव जमीन घोटाळ्यात आल्यानं त्यांची गच्छंती करावी लागली. भाजपचे पांडुरंग फुंडकर यांचा 2018 मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू. भाजप नेते अनिल बोंडेंचा 2019 मध्ये निवडणुकीत पराभव. सध्या 602 कक्ष भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंच्या सामाजिक कार्य विभागाकडे. 602 क्रमांकाच्या केबिनचा इतिहास पाहता शिवेंद्रराजेंच्या समर्थकांकडून चिंता व्यक्त केली जाते. 602 कॅबिनचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू तर शिवेंद्रराजेंचं कामकाज शेजारच्या कॅबिनमधून सुरू आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना मिळालेला रामटेक बंगलाही अशाच काही कारणांमुळे त्यांनी नाकारलाय. पुरोगामी महाराष्ट्रात राज्याचा कारभार चालणारं मंत्रालय हे पॉवर सेंटरच अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता आपण खासदार राहुल गांधींच्या वक्तव्याकडे. महाराष्ट्र विधानसभा निकालात काहीतरी गडबड आहे असं म्हणत खासदार राहुल गांधींनी निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली. तसंच काँग्रेस पक्षात ज्यांची संघाची विचारधारा असणारे लोक आहेत त्यांना बाहेर काढावं लागेल असंही वक्तव्य राहुल गांधींनी केले. बेळगावमधील काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत राहुल गांधींनी हे वक्तव्य केले. महाराष्ट्र विधानसभा निकालात गडबड आहे असं राहुल गांधी म्हणालेत. अजूनही वाटतं कुठेतरी गडबड आहे. काँग्रेस पक्षात संघाची विचारधारा असणारे काही लोक आहेत. संघाची विचारधारा असणाऱ्यांना आता पक्षातून काढावं लागेल असं महत्त्वाचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं. पुढच्या बातमीकडे. खासदार सुप्रिया सुळेंनी ईव्हीएम बाबत वेगळी भूमिका मांडलेली आहे. पुराव्याशिवाय ईव्हीएमला दोष देता येणार नाही कारण आपणही ईव्हीएमवर 4 वेळा जिंकलोय असं वक्तव्य सुळेंनी केलंय. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी मवियाच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेतली आहे का अशी चर्चा रंगते. याबाबत विचारला असता आपण युगेंद्र पवारांच्या अर्जाविषयी बोललो असं वक्तव्य सुळेंनी केलं. हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस, त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण मी स्वतः 4 वेळा त्याच ईव्हीएमवरनं निवडून आलेले. त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे. आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत. युगेंद्र पवारांनी रिकाउंटिंग करू नये असं माझं वैयक्तिक मत होतं. आणि म्हणून मी त्याला सांगितलं की मला असं वाटतं हा त्यांनी फॉर्म मागे घ्यावा आणि तो त्यांनी घेतला. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम नसेल तर त्या वोटर्स लिस्टमध्ये अनेक प्रश्न लोकांनी उपस्थित केलेत. आणि मला असं वाटतं जर कुठल्याही प्रश्नामध्ये जर आपण पारदर्शक काम करत असलो तर मग ईव्हीएमवर काय किंवा बॅलेटवर काय अडचण काय. त्याच्यामुळे जर हट्ट कशासाठी, जर लोकांचं भावना असेल की आपण बॅलेट पेपरवर घ्या, बॅलेट पेपरवर अडचण काय त्याच्यात. पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकीनंतर आता शरद पवार पक्ष संघटनेमध्ये भाकरी फिरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आता बदलाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली. महिला प्रदेशाध्यक्ष, युवक अध्यक्ष, युवती अध्यक्ष आणि विद्यार्थी अध्यक्षासह विविध सेलचे प्रमुख बदलले जाणार असल्याची माहिती आहे. तर प्रदेशाध्यक्ष बदलण्याची देखील चाचपणी सुरू आहे. मात्र पक्षातला एक गट जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष असावेत यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची येत्या 8 आणि 9 जानेवारीला मुंबईत एक बैठक होणार आहे. या 2 दिवसीय बैठकीत आता शरद पवार सर्वांचीच पक्षांतर्गत बदलाबाबत मतं जाणून घेणार आहेत आणि त्यानंतर विविध पदांवरील प्रमुख बदलण्यात येतील असं समजतंय. बातमीला दिल्लीतून. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे. शिंदेंनी सहकुटुंब मोदी शहांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच दौरा होता. सत्ता स्थापनेच्या वेळी ते अमित शहांची चर्चा करण्यासाठी गेले होते दिल्लीला. मात्र उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे सहकुटुंबानं त्यांनी दिल्लीवारी केली. सरकार स्थापन झाल्यानंतर, मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची भेट घेतली, सदिच्छा भेट. आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत, JP नड्डाजी. खरं म्हणजे ही भेट कुठली राजकीय नव्हती, सदिच्छा भेट होती.
पुढची एक आता धक्कादायक बातमी आहे शिक्षण क्षेत्रातून आणि मराठवाड्यातून आहे. मराठीला राज्यभाषेचा दर्जा मिळाला, राजभाषेचा. मात्र ग्रामीण भागाचं भवितव्य अवलंबून असलेल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी देखील वाचता येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. बघा नेमकं कुठं घडला हा सगळा प्रकार आणि काय आहे शिक्षण विभागाचा अहवाल, त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. मराठवाड्याची शिक्षण व्यवस्था मठ्ठ. झेडपीच्या शाळेत मराठीची बोंब. इंग्रजी गणितापासून विद्यार्थी दूर. केंद्र सरकारनं मराठीला अभिजित भाषेचा दर्जा दिलाय, मात्र राज्यातील विद्यार्थ्यांनाच मराठी वाचता येत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मराठवाड्यातील 8 पैकी 6 जिल्हा परिषदेच्या 29% शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चक्क मराठीही वाचता येत नाही. गणित आणि इंग्रजी भाषा तर या विद्यार्थ्यांपासून कोसो दूर आहेत. ही धक्कादायक बाब प्रशासनाच्या अहवालातून समोर आली आहे. पाहुयात काय हा अहवाल. 30% जास्त विद्यार्थ्यांना साधं वाक्य वाचता येत नाही. चौथीतल्या 29% विद्यार्थ्यांना 99 पर्यंतचं संख्याज्ञान नाहीये. इयत्ता पहिलीच्या 33% विद्यार्थ्यांना वाचता येत नाही. नांदेडमध्ये प्रमाण सर्वाधिक आहे. दुसरीतल्या 70% विद्यार्थ्यांनाच वाचन करता येतं. वाचता न येणाऱ्या तिसरीतल्या मुलांचं प्रमाण 28% आहे. दुसरी तिसरीतल्या 24% मुलांना 10 पर्यंतचे अंक मोजता येत नाहीत. 43 विद्यार्थ्यांना लहान लहान शब्द लिहिता येत नाहीत. मराठवाड्यातल्या जिल्हा परिषदेच्या 12,285 शाळांमधलं हे सर्वेक्षण आहे. शिक्षण विभागानं मराठवाड्यातील झेडपीच्या शाळांबाबत वास्तव उघड केल्यानंतर साम टीव्हीनं थेट शाळांना भेट देत रियालिटी चेक केली आहे. त्यात बहुतांश विद्यार्थ्यांना वाचता येत नसल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळांचं भीषण वास्तव समोर आलं. त्याचं खापर मंत्री शिरसाटांनी शिक्षकांवर फोडत कारवाईचा इशारा दिलाय. काही शिक्षकांना आपण एकदा नोकरीला लागलो ना की आपली रोजीरोटी फिक्स, ते विद्यार्थी गेले खड्ड्यात, अशी जी काही मानसिकता झालेली. काही शिक्षक शाळेवर जातच नाहीत, तर मुलं शिकतील कसे? या अशा शिक्षकांना सुद्धा आपल्याला वठणीवर आणावं लागणार आहे. शिक्षकांनी त्यांचे पगार भरमसाठ आहेत, परंतु जर त्यांना शाळेवर जायची मानसिकता नसेल तर त्यांना त्याच्या पद्धतीने त्यांना योग्य तो त्यांना नियम कायदे सर्व त्यांना दाखवले जातील. सर्वसामान्य कुटुंबातले लोक आहेत, गावखेड्यातील लोक आहेत. जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी हा काही मोठ्या घरचा नसतो, म्हणून त्यांच्याकडे जे काही दुर्लक्ष केलं जाईल त्यांच्यावर कारवाई ही निश्चित केली जाणार आहे. राज्यातील ग्रामीण शिक्षणाचं जळजळीत वास्तव या निमित्तानं समोर आलंय. आता खरी गरज आहे ती बंद होणाऱ्या जिल्हा परिषद शाळा टिकवणं आणि गुणवत्तेच्या दृष्टीनं मागे पडलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची. तरच पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल होईल. नाहीतर ये रे माझ्या मागल्या हे ठरलेलंच. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. मराठवाड्यानंतर आता पुढची बातमी आहे नाशिकमधून. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावर येणार आहे. त्यापूर्वी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले. पियुष गोयल यांनी नाशिकमध्ये येण्याआधी कांद्यावरील 20% निर्यात मूल्य हटवावं, त्यांचं आम्ही स्वागत करू अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात केंद्राच्या स्वामित्व कार्ड योजनेच्या कार्यक्रमासाठी पियुष गोयल नाशिकमध्ये येणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव घसरल्यानं शेतकऱ्यांना कोट्यावधींचा तोटा होतोय. अनेक वर्षापासूनची ती आमची मागणी आहे. आता उद्या जर केंद्रीय मंत्री पियुष गोयल नाशिकमध्ये येत आहे तर निश्चितच सर्व शेतकरी मिळून आम्ही त्यांना भेटून निवेदनही देऊ की तुम्ही निर्यात मूल्य हे 100% हटवलं पाहिजे आणि हा कायमचा तोडगा निघणं खरोखर गरजेचं आहे. कारण शाश्वत उत्पन्न जर कांद्याचं घ्यायचं असेल तर निर्यात 100% खुली झाली तर शेतकरी म्हणून आम्ही शाश्वत उत्पन्न चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. बाजारभावही स्थिर राहतील आणि आम्हालाही त्याचा फायदा होईल आणि ग्राहकांना निश्चित त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. पुढची बातमी आहे आता पावसासंदर्भात. शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण राज्यात जोरदार पावसासह काही ठिकाणी गारपीट देखील होईल असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय.
खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर दरम्यान गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आल्यानं शेतकऱ्यांनी आता काळजी घ्यावी. हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करण्याचं आवाहन कृषी विभागानं केलंय. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे. 27 डिसेंबरला अगदी दुपारपासूनच मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज आहे. 27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात आणि अहिल्यानगरला पावसाचा इशारा आहे. 27 डिसेंबरला दक्षिण मराठवाडा आणि पुणे आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 28 डिसेंबरला यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला इशारा आहे. म्हणजे विदर्भात देखील पावसाचा इशारा आहे. यवतमाळ, वर्धा, या ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे या सगळ्या जिल्ह्यांमध्ये. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमुळे सध्या हळहळ व्यक्त होते. बातमी पाहूया आपण कोटामधून. अगदी हृदयद्रावक अशी ही बातमी आहे. आजारी पत्नीची काळजी घ्यायची होती म्हणून पतीनं सरकारी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती म्हणजेच VRS घेतली. मात्र पतीच्या ऑफिसमधल्याच निरोप समारंभात पत्नीला मृत्यूनं गाठली. देवेंद्र चंदन या कर्मचाऱ्याच्या पत्नीची तब्येत काही दिवसांपासून खालावली होती म्हणून पतीनं स्वेच्छानिवृत्ती घेतली. ऑफिसमध्ये त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. सर्वजण देवेंद्र यांचा सत्कार करत होते, सगळेजण आनंदत होते. मात्र त्याच वेळी त्यांची पत्नी दीपिका या अचानक घाबरतात, त्यांना अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे त्या टेबल पकडतात आणि मात्र काही क्षणात त्या कोसळतात. त्यामुळे आनंदाचं वातावरण क्षणार्धात दुःखात बदलतं. पाणी लागतं, पाणी चक्कर पाणी लागतं, पाणी तर पुढच्या बातमीकडे. तुम्ही पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण आजच तुम्ही तुमचं KYC करून घ्या, नाहीतर तुमची पेन्शन बंद होईल. संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजनेतल्या ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन DBTद्वारे थेट बँकेत जमा होणार आहे. त्यातल्या लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपये पेन्शन मिळते. मात्र त्यासाठी लाभार्थ्यांच्या आधार कार्डचं बँक खात्याशी KYC असणं आवश्यक आहे. मात्र ज्यांचं बँक खात्यांसोबत KYC झालेलं नाही त्यांची पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. तेव्हा अनेक ज्येष्ठ नागरिकांची आता अडचण होणार आहे. मात्र ज्यांचं KYC होऊ शकत नाही त्यांचं काय करायचं याबाबत आता सरकारकडून स्पष्ट निर्देश नाही. आवश्यक असणारे बँक पासबुक, आधार कार्ड व आधार कार्डला लिंक असणारा मोबाईल नंबर हा नजीकच्या माहिती सेवा केंद्रात किंवा तहसील कार्यालय येथील संजय गांधी शाखेत आणून दिला तर आपला जो मिळणारा लाभ आहे तो प्रलंबित न राहता तो KYC होऊन आपल्या डायरेक्ट खात्यावर DBT या पोर्टलद्वारे तुमच्या डायरेक्ट खात्यावर जमा होईल. KYC कंप्लीट नाही झाली तर पेमेंट येणार नाही. आता पेमेंट डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होणार. आधी तहसील ऑफिसला होतं, आता तहसील ऑफिसला नाही. आता डायरेक्ट त्या जो खातेदार आहे त्या खातेदाराच्या खात्यावर जमा होणार. बघा, या योजनेबाबतची अधिकची माहिती आपण घेऊया. ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1,500 रुपयाची पेन्शन मिळते. संजय गांधी निराधार योजना आहे. सरकारकडून बँक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा पैसे सगळे जे आहेत ते बँक खात्यात जमा होतात. मात्र आधार कार्डचं बँक खात्यासोबत KYC आता सरकारनं अनिवार्य केलं आहे. पेन्शन योजनेच्या अनेक लाभार्थ्यांचं KYC झालेलं नाही. KYC नसल्यास ज्येष्ठ नागरिकांची आता पेन्शन बंद होण्याची शक्यता आहे. बातमी आता पुढची शिर्डीमधून. शिर्डीत दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात, तर अनेक जण शिर्डीत पेड दर्शन देखील घेतात. मात्र दर्शन पासमध्ये फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय. प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाच बनावट दर्शन पास बनवले होते. साई संस्थांच्या 4 नंबर प्रवेशद्वारावर संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याला याबाबत संशय येत असल्यानं आरोपी कर्मचाऱ्यानं पास फाडल्याचं त्याचं बिंग फुटलं. साई संस्थांचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्या तक्रारीवरून आता मुंबईच्या बेटर कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचा कंत्राटी DTP ऑपरेटर सागर आव्हाड याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. पुढच्या बातमीकडे. सहाय्यक प्राध्यापकांच्या भरतीची मागणी आता महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेनं मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. राज्यात सध्या अल्प प्रमाणात सहाय्यक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया सुरू आहे.
ऑक्टोबर 2017 नंतर बऱ्याच विषयांची आता सर्व पदं सेवानिवृत्ती आकस्मिक मृत्यूमुळे रिक्त झालेली आहेत. अशा प्रकारे अकृषी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांच्या 12 ते 15 हजार जागा आहेत, तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 8 ते 10 हजार जागा रिक्त आहेत. जागांवरील भरतीच्या प्रक्रियेला गती मिळावी आता अशी मागणी होती. तासिका तत्वावरील प्राध्यापकांना प्रति तासिका 1,500 रुपये मानधन 11 महिने द्यावं अशा मागण्या आहेत. तासिका तत्वावरील अनुभव हा कायम नियुक्तीनंतर ग्राह्य धरावा. सहाय्यक प्राध्यापक भरतीचं ना हरकत प्रमाणपत्र उच्च शिक्षण सहसंचालक स्तरावर द्यावं. अकृषी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील बंदी उठवावी अशी देखील मागणी. नॅक मूल्यांकनात अ-ब दर्जा मिळालेल्या अनुदानित महाविद्यालयातील कायम विना अनुदानित तुकड्यांना 100% अनुदान द्यावं अशी मागणी. आता एक धक्कादायक बातमी आहे वसईतून. मुलाच्या अंगावर गाडी चढून फरार झालेल्या चालकाला आता अटक करण्यात आलेली आहे. वालीवमधल्या एका प्रवाशानं ओला कार मागवली होती. त्याचवेळी एक मुलगा कारच्या पुढे काय अंतरावर खेळत होता. मात्र प्रवासी कारमध्ये बसल्यानंतर कार चालकानं या मुलाकडे पाहिलंच नाही आणि अगदी बेदरकारपणे कार चालवत या मुलाच्या अंगावरून गाडी नेली. स्थानिकांनी कार ड्रायव्हरला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो सुसाटपणे पुढे निघून गेला. या मुलाच्या हाताला, डोक्याला आणि छातीला दुखापत झाली. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. वसईनंतर पुढची बातमी आता नाशिकमधून. नाशिक पुणे रोडवर पळसे टोल नाक्यावर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. टोल नाक्याजवळ अचानक कारनं पेट घेतला. यावेळी टोल नाका कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कारमध्ये बसलेल्या प्रवाशांना अगदी सुखरूप बाहेर काढण्यात आलं. शॉर्ट सर्किटमुळे गाडीला आग लागली होती. यामध्ये संपूर्ण गाडी जळून खाक झाली. गाडी पेटल्याने मात्र टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. इकडे नाशिकमध्ये कारनं पेट घेतला, तिकडे मुंबईत देखील अगदी आलिशान अशा लॅम्बोर्गिनी कारनं पेट घेतला. अगदी भर रस्त्यातली ही घटना आहे. 5 कोटींच्या लक्झरी कारला आग लागल्याचा व्हिडिओ उद्योगपती गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर शेअर केला. कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारला आग लागल्याची माहिती मिळते. काही वेळानंतरच या कारला लागलेली आग लगेच विझवण्यात आली. या आगीत कोणालाही इजा झाली नाही, मात्र 5 कोटींच्या कारचं नुकसान झालं. आता पुढच्या बातमीकडे. चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण सोन्यानंतर आता चांदीच्या दागिन्यांनाही हॉलमार्किंग असणार आहे. चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्किंग करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी सोन्यावर हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID अनिवार्य आहे. सोनं चांदी खरेदी करताना गुणवत्ता हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. मात्र आता चांदीसाठीही तोच नियम लागू होऊ शकतो. मात्र यात मोठी तांत्रिक समस्या आहे, कारण चांदीवरील HUID मार्किंग सहजपणे मिटून जातं. बघा, चांदीच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग असणारे हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असणार आहे. हॉलमार्किंगमुळे दागिन्यांच्या शुद्धतेची हमी मिळते. दागिन्यांवर 24 किंवा 22 किंवा 18 कॅरेटचे दागिने ग्राहकांना मिळतात. दागिन्यांवर ते नमूद केलेलं असतं. हॉलमार्किंगबाबत शुद्धतेसोबतच वजन, निर्माता, विक्रीचं स्थान अशी माहिती उपलब्ध. चांदीवरील हॉलमार्किंग सहजपणे मिटून जात असल्यानं मात्र तांत्रिक अडचण आहे. बातमी अपघाताची, विमान अपघाताची. कझाकस्तानमध्ये झालेल्या विमान अपघाताचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलेला आहे. विमान कोसळण्याआधीचा विमानातला हा व्हिडिओ व्हायरल होतोय. कझाकस्तानमध्ये विमान कोसळून 38 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 29 प्रवाशांचे प्राण अगदी थोडक्यात वाचले होते. मात्र विमान कोसळण्याच्या आधी विमानाच्या आत प्रवासी जीव वाचवण्यासाठी अखेरची प्रार्थना करतानाचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ एका प्रवाशानं घेतल्याचं बोललं जातं. त्यात विमानातल्या अखेरच्या क्षणाचं अगदी भावनिक दृश्य चित्रित झालं. घाबरलेल्या प्रवाशांच्या आवाजाचा, प्रार्थनेचा, तसंच आपलं सीट बेल्ट लावा या घोषणेचा आवाज एकत्रितपणे ऐकायला मिळतोय. हा व्हिडिओ पाहून लोकही भावूक झाले. पुढची बातमी अपघाताची अकोल्यामधून. बाळापूर नजीक लक्झरी बस पुलावरून खाली कोसळलेली आहे. भिकुंड नदीच्या पुलावर ही दुर्घटना घडलेली आहे. संध्याकाळी 4:15च्या सुमारास ही घटना घडली आहे. बसमधील सर्व प्रवासी हे वाशिम येथील रहिवासी आहेत. बसमधील प्रवासी हे अयोध्येवरून परत येत होते.
बाळापूर जवळील भिकुंड नदीच्या पुलावर खासगी बसचा ब्रेक न लागल्यानं बस ही पुलावरून नदीत कोसळली. या घटनेमध्ये जीवितहानी झाली नाही, मात्र सगळे जे 50 प्रवासी आहेत ते सगळे सुखरूप आहेत. यात काहींना अगदी किरकोळ दुखापत झालेली आहे. मात्र घटना घडली त्यानंतर लगेचच बाळापूर इथले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे. सर्व 50 प्रवासी सुखरूप आहेत. पुढच्या रिपोर्टकडे. लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे, हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियावर एक मेसेज याबाबतचा व्हायरल झालेला आहे. खरंच सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आले, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार. सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार. मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय. या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये काय दावा केलाय पहा. आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा करण्यात आलाय. पण हे खरंय का, याची आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत. लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी. केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय. लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार, त्यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूयात. मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65,000 रुपये मिळणार आहेत. हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं पडताळणी केली. याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का हे आधी आम्ही जाणून घेतलं. तसं सरकारनं अशी कोणती योजना केली आहे का याबाबतची माहिती देखील जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही. सरकार मुलींना स्कूटीसाठी 65,000 देणार हे खोटं आहे. लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियात हा मेसेज व्हायरल केला जातोय. मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जात आहे. त्यामुळे लिंकवर क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल. आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65,000 रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर वळूया आता पुढच्या बातमीकडे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी मुख्यमंत्र्यांना एक आवाहन केले. राज्यातल्या सर्व शस्त्र परवान्यांची चौकशी करा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. गरज नसलेले शस्त्र परवाने रद्द करण्याची देखील त्यांनी मागणी केली. महाराष्ट्र शिवरायांचा आहे, गुंडांचा नाही असं देखील दमानिया यांनी म्हटलेलं आहे. बीडमधील घटनेनंतर त्यांनी हे आवाहन केलेलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या शस्त्र परवान्यांची ताबडतोब चौकशी करा. जिथं गरज नाही ते अशी सगळी शस्त्र जप्त करा. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, गुंडांचा नाही असं अंजली दमानी यांनी म्हटलंय. आता पुढच्या बातमीकडे. विमान प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण विमानातून आता प्रवास करण्याआधी एका नियमामध्ये बदल झालाय. तो जर तुम्ही नियम पाळला नाही तर विमानतळावर गेल्यावर तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. विमान प्रवासामध्ये किती हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाऊ शकता या नियमामध्ये आता बदल करण्यात आलाय. नव्या नियमानुसार आता प्रवाशांना फ्लाईटमध्ये केवळ एकच हँडबॅग किंवा केबिन बॅग घेऊन जाण्याची परवानगी असेल. हा नियम देशांतर्गत आणि परदेशातील विमानांसाठी लागू असेल. फ्लाईटच्या प्रीमियम किंवा इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करणारे प्रवासी 7 किलो वजनाची फक्त एक केबिन बॅग घेऊन जाऊ शकतील. बातमी आता कोकणातून पर्यटनाची. नाताळची सुट्टी आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी आता पर्यटक मोठ्या संख्येनं सध्या कोकणात दाखल झालेले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड असेल, मालवण असेल, वेंगुर्ला समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते. मालवण किल्ला पाहण्यासाठी देखील पर्यटक गर्दी करतायत. राज्यभरातूनच नव्हे तर आता गोवा, बेळगाव या शेजारच्या राज्यातून देखील पर्यटक कोकणात मौज मजा करण्यासाठी दाखल झालेत. मालवण दांडी किनाऱ्यासह तारकर्ली, देवबाग, चिवला बीच या ठिकाणी देखील जलक्रीडा प्रकार उपलब्ध असल्यानं या भागाचं देखील आता पर्यटकांना आकर्षण आहे. सिंधुदुर्गनंतर आपण आता रायगडकडे वळूया. 2024 हे वर्ष सरतंय आता. रायगडचे समुद्र किनारे त्यामुळे फुल झाले आहेत. कारण नवीन वर्षाचं उत्साहात स्वागत करायचंय. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक आता रायगडमध्ये दाखल होत आहेत. अलिबाग, मुरुड, दिवेआगार, श्रीवर्धन या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथील व्हेज अँड नॉनव्हेज फूड्स अगदी समुद्र किनाऱ्यांवर लाटांमध्ये डुंबणं, उंट सवारी, घोडेसवारी, वॉटर स्पोर्टचा आनंद पर्यटक घेत आहेत. कोकणच्या सौंदर्याची पर्यटकांना भुरळ पडली आहे. त्यामुळे पर्यटकांनी आता सगळा कोकण हाऊसफुल झाला आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी रत्नागिरीत सध्या पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते.